नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे 2,000 रुपये आहे ते आता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे. म्हणजे 2,000 रुपये वितरित करण्याची तारीख जी आहे ती समोर आलेली आहे. तर कोणत्या तारखेला तुमचे जो 23वा हप्ता आहे, म्हणजे पी एम किसान योजनेचा जो 23वा हप्ता आहे तो किती तारखेला पडणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, आता 1 जूनपासून तर 30 जूनपर्यंत आता KYC प्रक्रिया करण्यात आलेली आहे. म्हणजे जे पी एम किसान योजना, म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे पात्र लाभार्थी जे किसान आहेत त्यांना KYC करणे हे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही KYC केलेली असेल किंवा नाही, तुम्हाला आता KYC ही 30 जूनपर्यंत KYC पूर्ण करण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही KYC करू शकतात. आता ज्यांनी KYC केली नसेल त्यांनी KYC करून घ्यायची, तेव्हा तुम्हाला हे 2,000 रुपये आहे ते मिळणार आहे. जर तुम्ही KYC केली नसाल तर तुम्हाला हे 2,000 रुपये आहे ते तुमचे बंद होऊ शकतं. म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून KYC करू शकतात. माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघून तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून KYC करू शकणार. तर मित्रांनो, जे पी एम किसान योजनेचे जे 2,000 रुपये आहे ते आता या 20 तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे या 20 तारखेला आता या 2-3 दिवसामध्ये तुमचे 2,000 रुपये जमा होणार आहे. पण KYC प्रक्रिया जी आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण हा जो 23वा हप्ता आहे, हा 23वा हप्ता KYC केली असेल किंवा नसेल तरी पण ते 2,000 रुपये तुम्हाला भेटतील. पण यानंतर तुम्हाला 30 जूनपासून KYC जे शेतकरी बांधव करतील त्यांना पुढचा जो 24वा हप्ता आहे तो भेटेल. जर तुम्ही KYC केली नसाल तर तुम्हाला इथून तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतात. म्हणून तुम्ही KYC ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नाहीतर काही शेतकरी आता हा 23वा हप्ता तर KYC केली नसून सुद्धा आला आहे असं करून काही शेतकरी KYC करणार नाही. पण हे सगळ्यांना करावी लागणार आहे. तर व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.